मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी वसुहत्याला म्हणते, मला आवडेलच असं सेलिब्रेशन वगैरे करायला. या तिघांचं काय, जीवा, काव्या, पार्थ यांना आवडेल का? कारण मागच्या वेळी जेव्हा मिथुन दादांनी त्या फोटो फ्रेम बनवून आणल्या होत्या ना, त्या फोटो फ्रेममुळे काय काय झालं होतं तुम्हाला माहीत आहे ना. त्यामुळे घरात जरा वाद झाला आणि काव्याला सुद्धा आवडत नाही ना हे जरा. त्यावेळी वसू म्हणते काव्याना, अगं हे बघ नंदिनी, आता मीच काय घरातील हे सगळ्यांनी मान्य केलंय की ती थोडीशी ना अल्लड आहे, पण तुझ्यामध्ये जो शहाणपणा आहे ना तो तिच्यामध्ये नाहीये आणि हे कळलंय आता आम्हाला. आता एक काम करूयात का, जर उद्या पार्टीमध्ये काव्या चिडलीच किंवा रागवली तर आपण केक भरूयात ना तिला. अगं सगळं काही अगदी गोडी गुलाबीने होईल, पण कसं आहे ना सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे असं वसवात्या खूपच प्रेमाने आणि आनंदाने म्हणत असते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो. तेव्हा मानिनी म्हणते, चला आता आपल्याला ना लिस्ट करावी लागेल, काय काय करायचं आहे, काय काय आणायचं आहे. त्यावेळी वसू अगदी गोडच बोलते आणि म्हणते, एक काम करा ना तुम्ही दोघी, मी आत्ताच शॉपिंगवरनं आले ना, तर तुम्ही लिस्ट बनवायला घ्या, मी आलेच हा फ्रेश होऊन. तेव्हा आता त्या दोघीही म्हणतात, हो चालेल ना. मग आता लगेचच वसू आत्याला आठवतं की कशा प्रकारे मी हा सगळा प्लॅन केला, कारण रम्याने एकत्र पार्थाने काव्याला पाहिलेलं असतं, कारण काव्या ही पार्थसाठी खिचडी घेऊन आलेली असते आणि साठी जी फराळाची ऑर्डर दिली होती त्याचा तर काहीच उपयोग झाला नाही. मग ती चिडूनच जरा वसू आत्याला कॉल करते. मग वसू म्हणते, काय झालं बाळा, बोल ना. तेव्हा रम्या रागातच म्हणते, मला इथे जे नको आहे ना तेच घडतंय आई. अगं त्या शहाण्या नंदिनीला असं वाटतं की ती जिंकतीये आणि मी हरतीये. तेव्हा वसू विचारते, एक मिनिट झालं काय, मला नीट सांग नक्की काय झालं ते. लगेच रम्या म्हणू लागते, मी पार्थ बरोबर सकाळी ऑफिसला येते, आम्ही नेहमी एकत्र असतो, जाताना सुद्धा मी त्याच्या गाडीतनं जाते ना, आणि म्हणूनच ती नंदिनी ना इनसिक्युअर झालीये. आज तिने काय केलं माहितीये का, त्या पार्थला उपवास करायला सांगितला आणि त्या काव्याला पाठवलं इकडे ऑफिसमध्ये साबुदाण्याची खिचडी घेऊन. तेव्हा वसू विचारते, आणि ती आली? मग रम्या लगेचच म्हणते, हो ती आली ना लगेच घेऊन. अगं काय सांगून त्या नंदिनीने तिला पटवलंय ना काय माहीत. तर वसू म्हणते, मला ना या दोघी बहिणींचं ना काही कळतच नाही रम्या, कारण कधी कधी त्या दोघीही इतक्या एकमेकींवर नाराज असतात आणि कधी कधी तर एकमेकींच्या गळ्यात गळे घालून फिरतात. मग रम्या चिडूनच म्हणते, आई अगं या नंदिनीला काय वाटतं ग, असं उपवास करायला लावून अशा खिचड्या त्या काव्याबरोबर पाठवून हे दोघे एकत्र येतील का? मी ते कधी म्हणजे कधीच होऊ देणार नाही. तेव्हा वसू म्हणते की ऐक, तू आता तिथे चिडू नकोस, उगीच ऑफिसमध्ये आहे ना, मग तू घरी ये आणि मग आपण ठरवूयात या दोघी बहिणींची वाट नक्की कशी लावायची. त्यावेळी रम्या म्हणते, हे बघ तेवढा वेळ नाही आहे, मी घरी येणे अगोदरच तू सुरू कर. तेव्हा वसू विचारते, काय सुरू करायचं आहे? तेव्हा रम्या म्हणते, अगं प्लॅनिंग, सेलिब्रेशनचं प्लॅनिंग. त्यावेळी वसू विचारते, अगं पण काय? मग रम्या म्हणते, उद्या तू सगळ्यांना सांग घरामध्ये की आपण सेलिब्रेशन करतोय. अगं या चौघांच्या लग्नाला उद्या 1 महिना पूर्ण होतोय ना, त्याचंच सेलिब्रेशन करायचंय. तेव्हा लगेचच आता वसू विचारते, तुला कळतंय का रम्या, तू नक्की काय म्हणतीयेस? अगं ज्या लग्नाचा मला प्रचंड मनस्ताप झालाय त्याच लग्नाचं तू मला सेलिब्रेशन करायला सांगतेस आणि तेही मीच करू? त्यावेळी रम्या म्हणते, आई माझा हेतू तुला समजला नाही का? अगं या सेलिब्रेशनचा हेतू पार्थ आणि काव्यामध्ये भांडण करण्यासाठी कसा करायचा हे सांगते ना मी तुला. त्यावरती वसू म्हणते, अगं कसा करायचा पण उपयोग नाही ते अगोदर मला सांग. तेव्हा रम्या लगेचच म्हणते, आई हे सगळं फोनवरच बोलायचंय का आता? अगं बाकीचं घरी आल्यानंतर सांगते ना, तू घरातल्यांना सुद्धा सांग की उद्या आपण सेलिब्रेशन करतो. वसूचाही नाईलाज होतो आणि ती जरा रागातच फोन कट करते. तर दुसरीकडे रम्याच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. इकडे आता काव्याचा क्लास जेथे असतो ना तिथे पार्थ तिचा मोबाईल घेऊन आलेला असतो. तो आता गाडी तेथे थांबवतो, गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो, काव्या मॅडम, अहो उद्या तुम्ही तर कलेक्टरीन बाई होणार आहात, पण वस्तू विसरण्याचं काही तुम्ही थांबत नाही. असं म्हणून तो काव्याला इकडे तिकडे शोधतो. एकदा का त्या कलेक्टर झाल्या ना, मी त्यांना सांगतोच, मला PA म्हणून जरा अपॉइंट करा, म्हणजे सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला आठवण करून देईल.
पण आहेत कुठे या काव्या मॅडम असं म्हणून तो काव्याला शोधत असतो. त्याचवेळी समोर आता काव्याची मैत्रीण म्हणजे अनिशा त्याला दिसते. मग आता लगेचच तो अनिशाजवळ जातो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी अनिशा मॅडम. तर अनिशा तेथेच एका मैत्रिणीबरोबर बोलत असते. ती मैत्रिणीला म्हणते, तू जा पुढे, मी आलेच हां. त्यावेळी आता अनिशा म्हणते, हॅलो पार्थ, हाय. मग आता पार्थसुद्धा तिला हाय करतो. तेव्हा अजून कॉलेज सुटायला अजून वेळ आहे असं अनिशा सांगते. तुम्ही आत्ताच काव्याला रिसीव्ह करायला आलात का? पार्थ म्हणतो, नाही ॲक्च्युली मी रिसीव्ह करायला नाही आलो आणि मला असं रिसीव्ह करायला घ्यायला नक्कीच आवडेल, पण ते नाही जमत. परंतु मी आज वेगळ्याच कामासाठी आलोय, म्हणजे मी त्यांना काहीतरी द्यायला आलोय असं म्हणून तो लगेचच खिशातून मोबाईल काढत म्हणतो की हा त्यांचा फोन. सारखं काही ना काही त्या विसरतच असतात. या अगोदर आय कार्ड विसरल्या होत्या आणि आज काय विसरल्या तर फोन. म्हटलं फोन सापडला नाही तर टेन्शन घ्यायच्या आणि शोधाशोध करायच्या, म्हणूनच मी फोन द्यायला आलो. तेव्हा अनिशा आता लगेचच म्हणते, हाऊ स्वीट. त्यावेळी पार्थ आता लाजतो आणि आपला हसतच म्हणतो, खरं तर हे काव्याने बोलायला पाहिजे ना. तेव्हा तो विचारतो, काव्या कुठे आहे? मग आता अनिशा लगेचच म्हणते, अरे देवा, काव्या कुठे आहे हे यांना सर समजलं तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे सांगायलाच नको असं म्हणून ती सांगते की ती लेक्चरमध्ये आहे. मग आता लगेचच आत्ता गेले आहेत का त्या लेक्चरमध्ये असं पार्थ पुन्हा विचारतो. तेव्हा अनिशा म्हणते, ॲक्च्युली ती सकाळच्या पहिल्या लेक्चरपासून क्लासमध्येच आहे. अहो काव्य आहे ना, ती सगळ्यांच्या अगोदर जाऊन लेक्चरला बसते. फर्स्ट बेंचर आहे ना, सो ती सगळ्या नोट्ससुद्धा लिहून काढते. ती सकाळपासनं लेक्चरलाच बसली. ॲक्च्युली आता आमचा ब्रेक झालाय, सो त्यामुळे मी जरा बाहेर आलीये. मी तिला म्हणाले की चल जरा बाहेर, तर ती म्हणाली की नको, मी आपली इथेच वाचत बसते म्हणून. तुम्ही पाहिलं ना ती किती डेडिकेटेड आहे तिच्या कामाबद्दल, अभ्यासाबद्दल. तेव्हा पार्थ आता एकदमच गप्प राहतो आणि म्हणतो, माझं एक काम कराल का? हा फोन तुम्ही काव्याला द्याल का? तेव्हा अनिशा म्हणते, हो देते की, का नाही देणार. मग आता त्यांना सांगा हा मीटिंग होती म्हणून मला लगेचच निघावं लागलं. त्यावेळी आता अनिशा म्हणते, हो सांगते की. तेव्हा बाय असं म्हणून अनिशा लगेचच काव्याला मोबाईल देण्यासाठी जाते. तर पार्थ मात्र अजूनही विचारात असतो, कारण काव्या ही सकाळी आता तिकडे ऑफिसमध्ये आली होती आणि हे त्याला चांगलंच माहीत असतं. पार्थ आता थोडा वेळ तेथेच उभा राहतो. इकडे काव्या मात्र गार्डनमध्ये तेथे बसलेली असते आणि तिला लगेचच जीवाचं बोलणं आठवतं की जीवा किती तोडून बोलतोय आणि म्हणतोय की मी तुझी जबाबदारी का घेऊ म्हणून, कारण तुझी ती जबाबदारी घ्यायला तुझा हक्काचा नवरा आहे ना तिथे. फिरायचं असेल तर छान त्याच्या मागे बसून जाते ना तू बाईकवर फिरायला. आणि माझ्या प्रेमाचा रंग त्याच दिवशी उतरला होता ज्या दिवशी तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून काढण्यासाठी नकार दिला होता ना, त्या दिवशी. त्यानंतर आता काव्या खूपच इमोशनल होते. तिला जीवाचं बोलणं अजिबातच आवडलेलं नसतं आणि तो म्हणालेला असतो की दोघेही मस्त थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला, तिकडे हनीमूनला, किंवा आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो ना तिकडे दोघेही हातात हात घालून फिरा जा, म्हणजे तुझ्या आठवणीसुद्धा ताज्या होतील असं म्हणून तो काव्याला खूप काही बोललेला असतो. काव्य आता डोक्यालाच हात लावते आणि तेथे आपली रडतच बसलेली असते. आता जीवाच्या बोलण्याचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर अनिशा तेथे येते आणि तिच्यासमोर मोबाईल धरते. तेव्हा माझा फोन कुठे होता, तुला कुठे सापडला असं लगेचच काव्य विचारू लागते. तेव्हा ती म्हणते, मॅडम अहो तुमच्या वस्तू जरा सांभाळत जा. अहो कुठेही काय ठेवताय तुमचा फोन तुम्ही, फोनला पासवर्ड आहे ना. तेव्हा काव्या लगेचच फोन घेते आणि म्हणते, हो माझ्या फोनला पासवर्ड आहे आणि जवळपास रोजच बदलत असते मी तो पासवर्ड, कारण रम्याने एकदा फोन घेतला होता ना तेव्हापासून मला समजायला लागले की कुणीही फोन घेऊ शकतं म्हणून. त्यावेळी आता लगेचच अनिशा विचारते, पण फोन कुठे ठेवला होतास तू, कुठे विसरली होतीस, आठवतंय? तेव्हा तिला आठवतं, जेव्हा मी पार्कच्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा माझा मोबाईल तिथे स्विच ऑफ झाला होता आणि मग मी लगेचच तिथे मोबाईल चार्जिंगला लावला आणि तेथेच विसरून गेले. हे आठवल्यानंतर काव्या लगेचच म्हणते, अगं मी पार्ककडे गेले होते ना सकाळी, तेव्हा तेथेच फोन चार्जिंगला लावून मी विसरले. आणि एनिवे जाऊ दे, पार्थ माझा फोन बघणार नाही, माझा विश्वास आहे त्यांच्यावर आणि तेही माझ्यावर थोडा विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांच्या विश्वासाचं चांगलं लोणचं घालतेस हा तू, असं आता लगेचच अनिशा म्हणते. मग काव्यामध्ये ते जीवाबरोबरचं भांडण ना त्यामध्ये काही लक्षातच राहिलं नाही. तेव्हा अनिशा म्हणते, मग मला सांग तू सकाळी फोन कसा काय विसरलीस तिकडे.
तेव्हा अगं मी त्यांना तिकडे फराळाचं द्यायला गेले होते ना त्यांच्या ऑफिसमध्ये डबा घेऊन, तेव्हा विसरला तिकडे, त्यांनीच लावला माझा फोन चार्जिंगला, असं काव्या म्हणते. तेव्हा अनिशा मात्र डोक्यालाच हात लावते. मग काव्या आता विचारते की पण फोन तुझ्याकडे आलाच कसा काय? तेव्हा आता फोन नाही आला माझ्याकडे, ते माझ्याकडे आले होते फोन द्यायला, समजलं? आणि त्यांना तुला भेटून फोन द्यायचा होता तुझ्याकडे. तेव्हा ते कोण आता, असं लगेचच काव्या विचारते. तेव्हा अनिशा म्हणते अगं ते म्हणजे पार्थ आले होते, त्यांना तुला भेटायचं होतं आणि मग फोन द्यायचा होता. मी तुला आज वाचवलं आहे, जसं तू माझ्या बाबतीत करतेस ना तसंच मी सुद्धा तुझ्या बाबतीत केलं. तेव्हा काव्य विचारते काय केलं? पुढे अनिशा सांगते मी त्यांना सांगितलं सकाळपासनं ती लेक्चरमध्ये बसली आहे म्हणून. हे ऐकून काव्याला धक्काच बसतो आणि ती म्हणते अनिशा तू वेडी आहेस का? अगं सकाळपासनं मी त्यांच्या ऑफिसमध्ये होते आणि आत्ताच इथे येऊन बसले आहे. आता डाऊट येईल की नाही त्यांना, ते मला विचारतील काहीतरी. तेव्हा अनिशा म्हणते अगं ते, त्यावेळी काव्या विचारते अगं काय ते पण? मग पुढे आता अनिशा म्हणते की काव्या तुला कळतंय का? अगं ते त्यांची सगळी कामं सोडून तुझा फोन देण्यासाठी ऑन द वे इकडे आले. मग आता काव्या म्हणते काय हरकत आहे, मी सुद्धा ताईच्या सांगण्यावरनं ऑन द वे माझा क्लास सोडून त्यांना डबा देण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी अनिशा म्हणते अगं तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतेय, तू ना ताईच्या सांगण्यावरनं तिकडे गेलीस, पण ते ना स्वतःहून इथे आले. त्यावेळी काव्या विचारते ठीक आहे ना मग त्याचं काय करायचंय मग मी? तेव्हा अनिशा म्हणते अगं त्यांच्याशी जरा नीट वागण्याचा प्रयत्न कर. हे बघ तू वागतेस ना ते अजिबात ठीक नाहीये काव्या, तू त्यांना नवरा मान किंवा नको माणूस, दॅट्स युअर चॉईस, पण अगं एक माणूस म्हणून तरी त्यांचे एफर्ट्स बघ, त्याकडे जरा लक्ष दे, असं काव्याला जरा ती सुनावते आणि बाय असं म्हणून लगेचच ती तेथून जाते. तेव्हा काव्या एकदमच गप्प राहते आणि अनिशाचं बोलणं तिला आठवू लागतं की खरंच पार्थकडे एक माणूस म्हणून बघायला हवं. ते माझ्यासाठी काय काय करतात, किती किती एफर्ट्स घेतात हे सुद्धा मी जाणून घ्यायला हवं, असं काव्याच्या मनात आता सारखं येत असतं. तर दुसरीकडे आता लग्नाला 1 महिना पूर्ण होणार म्हणून नंदिनी आणि मानिनीची अगदी जोरदार तयारी सुरू झालेली असते. तेव्हा आता मानिनी म्हणते आपण जास्त भाकरी आणि असं वेगळं काही करायला नको, साधीसुधी मटण बिर्याणी करू, सर्वांना आवडते ना म्हणून, आणि त्याचबरोबर रायतासुद्धा करू, चालेल ना? तेव्हा नंदिनी म्हणते हो चालेल, मी शिरासुद्धा बनवते, मग चालेल ना? तेव्हा आता मानिनी म्हणते हो चालेल की, तू बनव शिरा. त्यावरती नंदिनी म्हणते 2 केक्स मागवूयात, 1-1 किलोचे 2 केक चालतील ना? तेव्हा मानिनी म्हणते हो अगं भरपूर होतील, पण जीवाला एकदा विचारून घे हां, कारण जीवाची चॉईस ना रोज वेगवेगळी अशी बदलत असते, कारण त्याला आज हा फ्लेवर आवडेल तर उद्या तो, त्याचं काही सांगता येत नाही. तू करतेस का जीवाला एकदा फोन, असं मानिनी विचारते. त्यावेळी नंदिनी म्हणते नको आत्ता नको, मी नंतर बोलते त्यांच्याबरोबर घरी आल्यानंतर. तेव्हा मानिनी म्हणते की बरं ठीक आहे. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो. त्यावेळी आता जीवाला पाहूनच या दोघीही म्हणतात हे पहा आले जीवा, असं म्हणून आता त्या जीवाजवळ जातात आणि कसा होता पहिला दिवस ऑफिसचा असं त्याला विचारतात. पण आता त्याला सगळे ते पूर्वीचे क्षण आठवतात, काव्य आणि तो प्रेमात असल्याचे, की कशा प्रकारे आम्ही दोघेही एवढे प्रेमात होतो, आम्हा दोघांना एकमेकांशिवाय काही सुचत नव्हतं, आणि आज हे काय होऊन बसलंय. एकमेकांबरोबर घालवलेले सर्व क्षण, सर्व प्रसंग हे त्याला आठवू लागतात आणि त्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर आता पार्थबरोबर लग्न झाल्यापासून काव्य किती बदलली आहे हेही आठवतं. कशा प्रकारे तिने ते मंगळसूत्र काढण्यासाठी नकार दिला होता, त्याचं पाकिट काय ती आणून देते, त्याचबरोबर त्याला आज जेवण काय वाढते, हे सगळं जीवाला आठवून त्रासच होतो आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा नंदिनी विचारते जीवा अहो पहिला दिवस कसा होता तुमचा सांगा की, आणि तुमच्या केक ग्रुपने तर तुमचं छान स्वागत सुद्धा केलं असेल ना? तरीही जीवा काही बोलत नाही, एकदम गप्प गप्प असतो. मानिनीला समजतं की आता नंदिनीच बोलेल जीवाबरोबर, म्हणून ती आता म्हणते हे बघ नंदिनी, मी सर्वांसाठी आल्याचा चहा बनवते हां, म्हणजे जीवाला सुद्धा आवडतो ना, तू पण घेशील ना? त्यावेळी नंदिनी म्हणते हो मी घेते. मग मानिनी लगेचच तेथून जाते. तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते की काय झालं जीवा, बोला ना. तेव्हा जीवा हा लगेचच नंदिनीला मिठी मारतो आणि खूप रडू लागतो. तर नंदिनीला आता जरा धक्काच बसतो की जीवा एवढा का रडत असेल.
तिला आता लगेचच त्याची काळजी वाटू लागते. आता जीवाच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नसतं. तो खरंच खूप म्हणजे खूप रडत असतो. तेव्हा नंदिनीला सुद्धा खूपच वाईट वाटतं. ती त्याच्या डोक्यावरून आता हात फिरवते. नक्की जीवाला झालंय काय हेच तिला आता कळत नसतं. तेव्हा ती म्हणते, जीवा ऐका ना जरा. मग जीवा एकदमच आता शांत होतो आणि लगेचच नंदिनीपासून दूर होत लगेचच उभा राहतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तेव्हा ती म्हणते, नाही नाही प्लीज, इट्स ओके. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, इट्स नॉट ओके, नॉट ओके. त्याला स्वतःची चिड येते, काय करावं समजत नाही. तो आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, मीच कसा वागलो ना कळत नाही, असं म्हणून तो आता स्वतःलाच खूप त्रास करून घेतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा आता नंदिनी म्हणते, जीवा थांबा. तरीही जीवा आता थांबत नाही. तर नंदिनीला प्रश्न पडतो, नक्की काय झालं असेल जीवाला. तिला आता त्याची खूप म्हणजे खूपच काळजी वाटू लागते. दुसरीकडे काव्या ही अगदी शांतपणे तेथे बाकावर बसलेली असते आणि तिला अनिशाचं सततच बोलणं आठवतं की पार्थ एवढे चांगले आहेत ना, तू जरा त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न कर, निदान माणूस म्हणून तरी त्यांना रिस्पेक्ट दे थोडा तरी. तेवढ्यातच आता तिला पार्थचा फोन येतो. तेव्हा ती लगेचच कॉल रिसीव करते. पार्थ आता तेथेच गाडीजवळ उभा असतो. काव्याबरोबर फोनवर बोलतो. म्हणतो की मी ऑफिसला पोहोचलो, आता फोन तुमच्याकडे आहे म्हटल्यानंतर फोन तुमच्यापर्यंत पोहोचला हे मी गृहीत धरतो. तेव्हा काव्या म्हणते, हो फोन आहे माझ्याकडे, दिला अनिशाने मला. तेव्हा पार्थ आता विचारतो, कुठे आहात तुम्ही. तेव्हा काव्या लगेचच म्हणते, मी क्लासरूममध्ये आहे. तेव्हा तो आता आश्चर्याने म्हणतो की काय क्लासरूममध्ये. मग आता आजूबाजूचा सराउंडिंगचा खूप आवाज येतोय ना, म्हणून मी विचारलं की कुठे आहात ते. तेव्हा काव्या आता जरा घाबरते आणि लगेचच फोनला हात लावते, कारण बाहेरचा खूपच आवाज येत असतो आणि पार्थ तिला प्रश्न करतो, प्लीज डोंट माइंड, हा मी आपलं सहजच विचारलं, असं पार्थ म्हणतो. त्यावेळी आता काव्या खोटं बोलते आणि म्हणते, आमच्या क्लासरूमची खिडकी उघडी आहे त्यामुळे आवाज मे बी येत असेल, सॉरी, हा आमचे सर आलेत त्यामुळे मी फोन ठेवते आता, असं म्हणून लगेचच ती आता फोन कट करते. तर पार्थ आता तेथे बाजूलाच उभा असतो आणि तो तिच्याकडे सतत पाहतो, कारण काव्या ही खोटं बोलली आहे हे त्याला आता समजलेलं असतं. त्यानंतर इकडे काव्या ही म्हणते, आता घरी जाऊनच त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे, त्यांना आता समजलं नाही की मी क्लासरूममध्ये नव्हते म्हणून. तेव्हा लगेचच आता पार्थला आठवतं की जेव्हा वसू आत्याने विचारलं होतं की ही अभ्यास करण्यासाठी जाते की टवाळक्या करण्यासाठी जाते, तर मी लगेचच काव्याची बाजू उचलून धरली होती. तिला पाठिंबा देत म्हटलं होतं की मीच त्यांना सांगितलंय की UPSCची तयारी सुरू करा म्हणून, आणि माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. परंतु आज माझ्यासमोर तर काव्याने माझाच विश्वासघात केलाय. मी जेवढ्या कॉन्फिडंटली घरामध्ये सांगतो, काव्याची बाजू घेतो, पण काव्य त्याच्या उलटच आहे असं पार्थला आता समजतं. मग आता तो सततच काव्याकडे पाहत असतो, कारण काव्य यावेळी त्याच्याबरोबर खोटं बोललेली असते आणि ही खोटं का बोलली याचं रिझनच त्याला कळत नसतं. त्यानंतर आता त्याला पुन्हा आठवतं की वसू आत्या म्हणाली होती, मी काव्याला जाताना बाहेर सांगून जा असं म्हणालं होतं, परंतु मीच वसू आत्याचं बोलणं मनावर घेतलं नाही आणि काव्याला म्हटलं, तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे तुम्ही जा, कारण माझा आहे विश्वास तुमच्यावर. तेव्हा पार्थच्या डोळ्यात आता काव्याविषयीचा राग इथे स्पष्टपणे दिसतो आणि तो म्हणतो, इथे काव्याने शिकावं, IAS व्हावं म्हणून मी घरातील सर्वांबरोबर भांडतोय आणि काव्याची बाजू घेतोय, कारण त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून, आणि इथे सर्रास काव्य माझ्याबरोबर खोटं बोलतायत, हे कितपत योग्य आहे काव्याचं. तेव्हा त्याचा आता लगेचच भ्रमनिरास होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, कारण काव्य खोटं बोललेली असते. मग आता तो लगेचच गाडीत बसतो आणि तेथून जायला निघतो. तर आता दुसरीकडे संध्याकाळी विक्रम आणि मानिनी हे दोघेही चेस खेळत असतात. तेव्हा मानिनीने आता विक्रमला चेकमेट केलेलं असतं. मग आता विक्रम डोक्याला हात लावतच हसतो आणि म्हणतो, मानिनी बायको तू खूप हुशार आहे ग अजूनसुद्धा, मला ना अगदी आपल्या कॉलेजचे दिवस आठवले, ते कॅन्टीनमधले. मग आता मानिनी म्हणते, अहो तुम्हाला माहीत आहे का, आम्ही याच हातांनी लाटणंसुद्धा धरतो आणि याच हाताने मारूसुद्धा शकतो. तेव्हा विक्रम म्हणतो, मला बाकीचं काही माहीत नाही, परंतु घरच्या बाबतीत, बाहेरच्या कामाच्या बाबतीत माझी बायको अगदी हुशार आहे आणि मी हे ठामपणे सांगू शकतो. पण घरामध्ये बाकी एवढी शांतता का आहे. आपले उंट, सॉरी आपले घोडे कुठे गेले आहेत चरायला.
तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, काय हो सारखं घोडे घोडे म्हणता माझ्या लेकरांना तुम्ही? माझी मुलं ना आता शहाणी झाली आहेत आणि त्यांची जबाबदारी सुद्धा आता वाढली आहे. आता 1 महिना लग्न टिकवून दाखवले बरं का त्यांनी, असं म्हणून मानिनीला आता खूप आनंद होत असतो. तेव्हा विक्रमला सुद्धा समजतं की अरे हो की उद्या तर 1 महिना होतोय ना त्यांच्या लग्नाला. मग त्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये छोटंसं सेलिब्रेशनसुद्धा होणार असल्याचं मानिनी सांगते. विक्रम म्हणतो, अरे वाव. तेव्हा तो म्हणतो, अरे वा, सेलिब्रेशन मला आवडतं. आणि त्यानंतर मेन्यू काय आहे असं तो विचारतो. तेव्हा आता ती म्हणते, अरे वा, एवढं सगळं सोडलं आणि तुम्हाला मेन्यूचं पडलंय का? मग आता आंब्याच्या रसातला शिरा वगैरे जरा बनवा, असं आता लगेचच विक्रम म्हणतो. त्यावेळी आता मानिनी म्हणते, अहो देशमुख, अहो आपल्या लग्नाचं सेलिब्रेशन नाही आहे, मुलांच्या लग्नाचं सेलिब्रेशन आहे, समजतंय का? आणि तुम्हाला अगदीच मेन्यू हवा असेल तर वसुताईंना विचारा, कारण प्लॅनिंग सगळं ना त्यांनीच केलंय. मग आता लगेचच विक्रम म्हणतो, आता हा काय प्रकार आहे? लग्नाला महिना झालाय कुणाच्या, तर पोरांच्या. आणि कार्यक्रम काय काय आहे हे ठरवणार वसुताई. मग आपण काय करायचं? तेव्हा ती म्हणते, हो आपण देवाचे आभार मानायचे, आपण उद्या सकाळी उठून मंदिरात जाऊयात, चालेल ना? तेव्हा विक्रम म्हणतो, नाही मी नाही येणार मंदिरात. मी विचारते, अरे बापरे, असं कुठे? त्यावेळी विक्रम लगेचच म्हणतो, त्यांच्या लग्नाला महिना झालाय ना, मग ते जातील. मग विक्रम त्यावरती म्हणतो, सेलिब्रेशन माझं नाही, त्यामुळे मी मंदिरात काही जाणार नाही. तेव्हा मानिनी विचारते, तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं? विक्रम म्हणतो, नाही मी मुद्दाम का करेल? तेव्हा मानिनी म्हणते, हा जीवाना अगदी तुमच्यावर गेलाय, तो तुमच्यासारखाच वागतो. कारण चेष्टा करत उगीच अडवून धरायचं. माझ्या पार्थला सांगा बरं, किती शहाणा मुलगा आहे, अगदी गुड बॉय, तो ना अगदी माझ्यावरच गेलाय. तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो, हो तुझ्यावर गेलाय म्हणे. तेव्हा आता जीवा आहे कुठे? तो ऑफिसला आला होता म्हणे, त्याला भेटायला जाईपर्यंत हा पठ्ठ्या गायब झाला. मग आता मानिनी म्हणते की आता त्यांची चिंता आपण करायची नाही, एकतर तो मोठा झालाय त्यामुळे तो त्याचं बघेन, नाहीतर त्याची बायको बघून घेईल, आपण कशाला त्यांच्यामध्ये इंटरफेअर करायचं. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हे दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आम्हाला वाटलं तुम्ही आणि पार्थ एकत्र याल, परंतु तुम्ही वेगवेगळे आलात. तेव्हा तो म्हणतो, चुकलंच माझं, असं म्हणून तो तिच्या हातातून अंथरूण घेतो आणि लगेचच आपल्या जमिनीवर टाकतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आणि पार्थ ऑफिसमधून येताना एकत्रच खाऊन याल म्हणून. अहो मागच्या वेळी तुम्ही आणि मित्रांनी, त्याचबरोबर ऑफिसच्या कलिकनी तिथे ऑफिसमध्ये वडापावची पार्टी केली होती ना, तेव्हा मी म्हटलं. मग आता ती लगेचच विचारते, जीवा ऑफिसमध्ये असं काय झालं की तुम्ही लगेचच घरी निघून आलात? तेव्हा त्याला आठवतं की कशाप्रकारे काव्या ही दादाला खिचडी वाढत होती आणि दादा तर अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत होता आणि हेच त्याला खटकलेलं असतं. हे सगळं आठवून जीवाला आता खूप म्हणजे खूप राग येत असतो, परंतु तो नंदिनीला काही बोलत नाही आणि काही सांगत सुद्धा नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ हा एकदमच शांत असतो आणि तो काव्याबरोबर काहीही बोलत नसतो. तेव्हा काव्या आता म्हणते, काय झाले पार्थ तुम्हाला? तुमचं असं शांत बसणं ना मला त्रास द्यायला लागलंय, सांगा बरं. तर आता काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर काव्य लगेचच विक्रमकडे जाते आणि म्हणते, माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा एक मित्र आहे, तो तिच्याशी बोलतच नाही आहे. तेव्हा विक्रम म्हणतो, आता चांगुलपणाने वागण्याची सर्व जबाबदारी ना त्या मुलीची आहे, आता सगळा इगो वगैरे बाजूला ठेवून त्या मुलाशी बोलावं. तेव्हा लगेचच आता काव्या पार्थकडे जाते. मग आता पार्थ म्हणतो, आपण समोरच्यासाठी जर खूप काही केलं ना तर त्याला आपली किंमत राहत नाही आणि हे आज मला समजलंय. त्यावेळी काव्या म्हणते, असं आई म्हणाली का? त्यावेळी आता पार्थ म्हणतो, असं मीच म्हणालोय, आज मला माझी किंमत कळाली. तेव्हा काव्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्याबरोबर एवढं पहिल्यांदा भरभरून बोललात, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.